खाली गाडी वाजायली, गाडीचा आवाज यायलाय. अरे बापरे. हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आहे तुम्ही खूप छान असाल आणि मजेत असाल. तर मला इथे बाहेर बसावं लागते कारण खूप आवाज येत असेल, पण मला बाहेर बसावं लागतं कारण योगेश इथे खेळतो ना. अचानक पाय वगैरे सटकला काय झालं, त्यामुळं मी स्वयंपाक बनवत नाही, पण ते खेळू लागलं तर गॅलरीत येऊन बसावं लागतं. तर योगेश बोलतो मम्मा माझी माती दाखव ना. आज स्वयंपाक वगैरे सगळं राहिले. हा डबल माती भरा बेबी. योगेश कसा खेळायलाय, खेळत खेळत त्याला दूध पाजत असते. इकडे बघा, इकडे बघा, योगेशच्या मातीची ट्रेन भरली है ना. योगेशला लय मज्जा येते मातीत खेळायला है ना, हो की नाही? अरे बापरे, योगेशची ट्रेन बघा भरलेली पळायली आता है ना. कुठं चालली रे? मानगावला चालली ती. बरं, योगेशची ट्रेन मधून सगळी माती पडली. योगेश इथलीच माती घेतो आणि खेळतो. गावाचं खूप वेगळं असतं ना, की मुलं मस्त मातीत वगैरे खेळतात. तर योगेश रोज इथेच एक गाडी आणतो, खेळतो, माती भरतो है ना योगेश. आता आम्ही खिडकी लावली है ना बाबू. तर आज योगेशचे डॅडी काय आलेच नाही, कारण ज्या दिवशी आम्हाला मच्छी मटण वगैरे बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना, त्या दिवशीच लेट करतात. मुद्दाम म्हणते काय, मुद्दाम करत नाहीत, काम असतं तेवढं ते करावं लागते. पण ज्या दिवशी आम्हाला इच्छा असते ना त्या दिवशी लेट होतच त्यांना. तर आता मला काहीतरी बनवावं लागेल. स्वयंपाक झालं, माझी इच्छा होती आज चिकन आणावं आणि बिर्याणी बनवावं, पण ते बोलले मला खूप लेट होणार आहे यायला, त्यामुळं मला आता स्वयंपाक बनवावं लागेल. आता योगेशला पण बोलते मध्ये बस, तो बसला आहे. खिडकी लावून घेतली, आता काही टेन्शन नाही. तर गावा जायला मी खिडकी लावली, तर योगेश टुकटुक करायला. स्वयंपाक राहिला आहे माझा. आज इच्छा होती बिर्याणी बनवायची, चिकन बिर्याणी, पण नेमकं ते लेट येणार आहेत. मला चिकन जास्त मटन चिकन वगैरे मच्छी वगैरे असं आणा म्हटलं ना, त्या दिवशीच लेट करतात. हो वाजायला, आवाज यायला ना बाबू, त्या दिवशीच लेट होतं त्यांना यायला. तर आज बोलते मला खूप लेट होणार आहे, आज मी आणतो पण उद्या बनवू, आज काही हे नाही म्हणजे असं लेट होणार आहे मग त्याच्यामुळे मी पण कधी चालतं नाही तर नाही राहू द्या, मी काहीतरी स्वयंपाक बनवते. बघूत आता काय बनवायचं. आता मग मी डाळ पण नाही लावली, आता मला कुकर लावावं लागेल आणि लेट व्हायला म्हणण्याने कशाला उगाच थांबायचं ना. बघू 15-20 मिनटाची वाट बघायची. तर लेट झाले तर मग डाळ भात लावायचा. तसं दुपारचं जेवण आहे, मी दुपारी जेवण बनवते ना, तर दुपारचं जेवण आहे. सकाळी काय नाही, पराठे वगैरे असंच काय बी योगेशला डब्यावर द्यावं लागतं, मग तेच असतं. मग दुपारी जेवण बनवते. तर दुपारी बेसन आणि चपात्या बनवलेल्या आहेत, तर काय नाही आता थोडीशी खिचडीच करायची. बाबू अंडे आणि खिचडी बनवू दाखव. काय ते आणू दाखवते मला. अरे काच आहे ना ते, तुला लागला का? हे बघा काच मातीमध्ये, तुला लागला नाही ना? नक्की नको मा, असं खेळत जाऊ नकोस. त्याला बरं झालं कळालं काच आहे. काय बी असं वेगळं असलं ना की आणून दाखवतो, मम्मा हे काय असं सांगतो. ती माती आता सगळ्या घरानं होती. चला तर मग मी आता काहीतरी जेवण बनवते. तुमच्यासोबत असं होतं का नक्की सांगा, की ज्या दिवशी आपल्याला चिकन वगैरे असं खायची इच्छा होईल, किंवा आज आपण स्पेशल आज बिर्याणी बनवून बोलली किंवा मच्छी फ्राय वगैरे करायचं, त्या दिवशीच घरचे उशिरा येतात. माझ्यासोबत तर प्रत्येक वेळा होतं. येताना घेऊन येतात, मग ते उद्या बनवायचं, मग त्यात काय मजा नाही ना. इच्छा झाली तेव्हाच. तर ते बोलले आज तर काय नाही, घेऊन येतो मी पण उद्या बनवा.
है बाबू. डॅडी काय म्हणले मी मच्छी किंवा चिकन घेऊन येतो, पण आज मला खूप लेट होणार आहे, त्यामुळं तुम्ही स्वयंपाक बनवून ठेवा. तर चला मग जाते स्वयंपाक बनवायला. आणि स्वयंपाक खिडकी वगैरे लावली, टेन्शन नाही आता. आणि जाते मी स्वयंपाक बनवते. योगेश खेळतो, फॅन थोडा स्लो करून ठेवला, खेळता आता एकटे. बाय बाय. मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.